हे काय? ते अर्ज असतंय, आता विचार करून सोडा. अच्छा ठीक आहे, वाचून विचार करून ठरवते. मंजूर मंजूर मंजूर. अर्ज पास, आमच्याकडून अर्ज पास. हा अजिबात नाही. अर्ज सरपंच बाईंना दिलाय ना, मग त्यांनी तो वाचायला नको का? अंजलीताई, अंजलीताई माझं कुकू वाचवा. अंजलीताई, काय झालं? आमच्या यांचं लय वाईट हाल झालेत. अजून एक दिवस तरी थांबले तरी माझं कपाळ पांढरं होईल. अंजलीताई, आणि पप्पाने गावाला ताप दिलाय तो ध्यानात आहे ना? अहो माहितीये, पण आता हे सुधारलेत, चांगलं वागतो म्हणालेत. पप्प्या सुधारला याची गॅरंटी कोण घेणार? मी घेते गॅरंटी. पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात चांगुलपणा बघितलंय. अंजलीताई, मी पाया पडते तुमचा. हे बघा वहिनी, गावकरी तयार होणार नाहीत. हा पण राणा त्यांनी सांगितलं होतील की तयार. वाटलंच तर मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते. अंजलीताई, असली वाचवा. अतिरेक नको, मला वाटतंय सोडून द्या. तुमचं काय मत असते? आता राणादा तुम्ही म्हणाल ते. हा आता राणादा म्हणला सोडायचं तर सोडायचं, आणि राणादा नाही म्हणला तर नाही सोडायचं. तर नाही सोडायचं. आता अंजलीबाईंनी सांगितलेलं असतंय सोडायचं, तर मग सोडायचं. चला. पप्प्याचा मी विचार करतोय बघा सुधारायचा. सुधर सुधर बंड्या, खरंच सुधर. एकदा काय येळ गेली की काय उपयोग होत नाही बघ. अहो, असं झाडाला कोणतरी बांधण्यापेक्षा चटणी भाकर चांगली आहे. खराय रे बंड्या, हे कणी सगळं त्या सर्किट ताडीमुळे झालं बघ. बस झालं, आता तिच्या काळ्या कामात तिला अजिबात साथ द्यायची नाही. होय खरंच सुधारायचं बंड्या, आपण खरंच सुधारायचं. होय. राणा, कुठल्या तोंडानं सांगू तुला, मी सुधारलोय राणा. आता लय मोठी चूक झाली राणा, खरंच माफ कर तुझ्या भावाला. तू हितना पुढं गावात काय बी भानगडी करणार नाहीस असा शब्द दे मला. दिला, खरंच शब्द दिला. आजपासून सगळं बंद आणि कष्टाची भाकरी चालू. मंड्या, अहो राणादा, तुम्हीच म्हणला ना सोडायचं नाही म्हणून. ते त्याला त्याची चूक कळलेली असते, आणि हितना पुढे ते चांगलं वागणार असते बघा. तसा शब्द दिला त्याने मला. नाही नाही, यानं अख्ख्या गावाला ताप दिलाय, याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याने काय होणार आहे? काय होणार आहे त्यानं? ते अजून भडकणार आणि अजून परत काहीतरी भानगडी करणार. ते आत्ता सोडलं तर सुधराल ते. बंड्या, खरंच गावकरी, खरंच सुधारलोय मी आता. खरंच. राणा, सुधारलो मी खरंच. आजपासून दुश्मनी बंद आणि दोस्ती चालू.
पहिलं पत्र कसं लिहिणार ते सांग लाड. प्रिय काका बुका पत्रास कारण की मला आईस्क्रीम लय खाऊ वाटतंय, तेव्हा मला येताना आईस्क्रीम घेऊन येणे. आपला याज्ञाधारक लाडू असं लिहिणार मी. आंबा भारीच घे. काय भारी, पत्तर काय आईस्क्रीम. पत्र भारी. काका बुका मग आणणार ना आईस्क्रीम. आता रातच्या टायमाला कुठं आणणार आईस्क्रीम? त्यालाच खायचं असतं. वय किती राहणारा. मग ते कसं आहे, डोसकं गरम झालेलं असते बघ. ते आईस्क्रीम खाल्लं की डोसकं कसं गार होतं आणि माणूस विचार करायला लागतोय. काय मग अंजलीबाई, ते तुम्ही अर्जाचा विचार केला का नाही? त्याचं काय झालं? नाही, मी अजून वाचला नाही अर्ज. कसला अर्ज? हे मी अंजलीबाईंना एक अर्ज केला असते बघ. ते अजून वाचलं नसते. ते वाचला पाहिजे का नको ते आता तूच सांगून सोड की रे. हो वहिनी, वाचून सोडा की हो. मग ते कसं आहे, अर्जाचा विचार व्हायला पाहिजे. मला जरा काम आहे, वेळ मिळाला की वाचेन मी अर्ज. हा, ते असं बी वाचायला किती वेळ लागणार आहे? ते फटाफट वाचून सोडा की हो. काय ते लगेच होऊन जाते बघा वाचून. नाहीतर एक काम करा, हा ना इकडे मी वाचतो. हा ना. नाही मी वाचणार, मला पण येते थोडं थोडं वाचायला. आता लाडू वाचणार. नाही ते अजिबात नाही. ते अर्ज कोणासाठी असते? अंजलीबाईंसाठी. मग अंजलीबाईंनी ते वाचून सोडायचं असते बघ. हो, अर्ज मला दिलाय तर मी वाचून मी विचार करेन. राणा भाऊजी, काय चाललंय रे हे समज? ते अर्ज केलेला असते बघा. अर्ज कशाला? ते कसं आहे बघा, ते सरपंच म्हणून गावची सगळी माहिती त्या अंजलीकडे असते. ते जरा अंदाज घ्यायचा म्हणून मी ते अर्ज केला असते बघा. कसला अंदाज? ते गावच्या यादीमध्ये माझं नाव नोंद करा म्हणून असा अर्ज केला असते. काय? कशाला? त्यात म्हणजे बघा, ते असं केलं तर मला कळेल की पटते का नाही ते. मग अर्ज केलाय तर मग त्यात लाजण्यासारखं काय? हे मी अंजलीला पटवत असते म्हणून ते म्हणतात का नाही, ते हासी तो फासी. हा, ते तसलं काहीतरी ते मी प्रयत्न करत असते बघा. ते करू काय? नाही कर तू, पण जरा लवकर पटव बाबा. किती टाइम चाललाय? येता पैसा यो तर जादाच बिघडलाय. तो पप्प्या तर हातनच गेला. याचा असं मग आपलं कसं? पप्प्या त्याच्या कर्मानं गेलाय, पण यो राजा हुशार आहे. आपलं काम वनार चंदे. सुट्टीचा अर्ज. हा, ते काय झालं? कशाचं अर्ज? हा, मला सध्या वेळ नाहीये. ते असं काय करता? ते वाचा की तेवढं. हा, मी नंतर वाचते म्हणाले ना. त्याची राजकारणासारखी आश्वासन देऊ नका बघा. ते वाचा. सरपंच आहे मी. हा, पण ते चांगले सरपंच, ते गावाचं भलं बघीन असा शब्द दिलेला असते तुम्ही. मग जरा आपल्या शब्दाला जागून सोडा की हो. असं म्हणता? मग ठीक आहे, मग मला विनंती करा. हा, ते केलेले असते बघा अर्जामध्ये. नाही तशी नाही, अर्ज वाचायची विनंती करा. ते बरं ठीक आहे, ते वही पेन कुठं असते सांगा, लगेच करून देतो. नाही, लिहून नाही, अशी समोरासमोर विनंती करा. लईच भाव खायलाय बघा तुम्ही. ठीक आहे. माननीय सरपंच बाई, एका सामान्य गावकऱ्याने तुम्हाला एक अर्ज केला असते, ते वाचून सोडावा असं मनापासून मी विनंती करत असते बघा. बसा. ते
गावकऱ्यांनी खाली बसून घ्यावं. तसं खाली बसायला लावताय तुम्ही? हो. हा, गावकऱ्यांचं अक्षर सुधारलेलं दिसतंय जरा जरा. माननीय प्रिय अंजलीबाई. हा, अरे वा. ते सरपंच म्हणून आदर आणि बायको म्हणून प्रेम. गुड. अर्धा कारण की कुठल्या बी नात्याला ये दिला नाही तर त्याला गंज चढतो, तरी नात्याला ये देणं आवश्यक असतंय. पॉइंट आहे. मग तरी तुम्ही मला आणि मी तुम्हाला ये देणं गरजेचं आहे. तुम्हाला लय कामं असतात माहितीये, पण तरी बी या सगळ्या कामांमधून वेळ काढून आपण मला ये द्यावा ही नम्र विनंती. मागील 2 वर्षे हा गावकरी बाहेर असल्या कारणाने आपल्या बायकोला भेटू शकला नाही. लग्नाचं प्रेम त्याला मिळालं नाही. तेव्हा आपण थोडा वेळ काढून सुट्टी घ्यावी ही विनंती. आपल्याला मिळालेल्या वेळेत काय करायचं हा अधिकार फक्त आपला आणि आपला राहील. तरी गावातल्या या सामान्य नागरिकाची इच्छा पूर्ण व्हावी ही नम्र विनंती. आपला प्रिय राणा. माझा प्रिय राणा. मग ते नाही काय? हा, हो. हा, बघा ते विनंती आली असते बघा त्या अर्जामध्ये. हा, मग मग ते उद्या सुट्टीचं काय? काय? ते पास होतंय का अर्ज? अहो ते तुम्ही प्रिय राणाला तर होय म्हणलात की हो. हा, पण म्हणून काय सुट्टी लगेच मंजूर झाली असं काय? मग ठीक आहे, ते अजून मोठा अर्ज लिहून देते बघा तुम्हाला मी. ते सांगा ते वय पण कुठं सांगा कुठे? माऊ कसलं पत्र? ते अर्ज केला असतंय मी. ते पास करायला सांग की तुझ्या माऊला. दे मग मी वाचून सांगतो. अरे तुला उद्या शाळा आहे ना? चल चल झोप तू लवकर. चल ये हो, झोप. ते सांगा की काय ठरलं? काय? हो ते म्हणजे उद्या सुट्टी फिक्स. हो. सुट्टी. माऊ आपण सगळी जाऊया फिरायला. नाही नाही, तुला नाही आहे सुट्टी. तुला उद्या शाळा आहे, फक्त आम्हाला दोघांना सुट्टी. कळलं? झोप तू लवकर. मी तर झोपला येऊ. ए बंड्या बंड्या हे झोपलो. बंड्या बंड्या कुठं ना झालं मजा करतो. कोण आहे सकाळीचा? इकडे 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 कोण आहे बाग? कोण आहे बाग? कोण आहे का? सुकाळीचा म्हणतात आणि वर्ण तोंडावर शिकतोच पप्प्या का? अरे सगळं गाव हसले माझ्यावर, तुम्ही मला हसले. पप्प्याला म्हणाले मान्य बरेच बटी आता म्हणालाय. भीती मोडली काय माझी? मी नाही सोडणार त्या राणाला, नाही सोडणार. काय मग येताय ना? आता तुम्ही अर्जच केलाय म्हटल्यावर यायलाच लागेल. त्यासाठीच तर अर्ज केला असते मी. बरं ते चला लवकर. ते उगं टाइम घालवण्यात काय पॉईंट नाही बघा. जायचं कुठे? ते ठरव की आपण. मी काय म्हणतो ते येताना ते
जोडीदार घेऊन या हं? का? का ते आपण दोघं फिरता येते कोणाला कळायला नाही पाहिजे बघा. मग चला या लवकर मी जाते पुढं. काय र कुठं दौरा? ते काय नाही जरा चक्कर मारायला चाललंय बघ. हं? 1 मिनिट. पर कुठं? ते कुठं नाही ते फिरून फिरून कुठं फिरणार ते गावातच फिरणार की. हा चंदे चंदे हा नमस्कार वहिनी. गरम पाणी आण जरा आमच्यासाठी. गरम पाणी. ते डोसकं गरम करते काय माझं. अरे म्हणजे तुला बी गरम पाणी पाहिजे का असं विचारत होते. चल वहिनी ते जात आहे मी. हा चल. कुठं? ते कुठं नाही ते गावात जरा चक्कर टाकून येते मी. हं? चल. काय काम? ते काय नाही असंच आपलं ते जरा अंदाज घेत असते. कसला अंदाज? ते असंच आपलं ते म्हणलं जरा गावातलं हाल हवाल बघून घेऊ. ते कसं आहे वहिनी ते तुमच्यावरचा राग पप्यावर निघालेला असते ते बघून येत असते मी. ते हं? ते जाऊ काय जा जा. येत भांड्या लय वात आलाय काहीतरी बोल की. काय तोंड दुखालय कसा दुखालय तोंड. नको रडू नको मला माहितीये तू माझ्या जीवा भावाचा माणूस आहे. मारताना मला किती त्रास झालता तू काय विचारू नको माझ्या जवळचा माणूस. वय रे वय. असू दे गपरट आपल्या दोघांच्या भल्यासाठी मारलाय मी तुला. गपरट कुठं आवाज काढाले कोणा तरी पण बंड्या मला लई वैताग आलाय बोल की माहिती. लहान लई कुणाला तो गेला सगळ्याला बोलून. जा 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 त्याच्यावर नजर ठेव जा. काय काय बोलायलायस काय म्हणालायस. बुलेटवर म्हणजे काय बुलेट बरोबर आहे की मग पाय दुखते राणा बुलेटवर तू चालत तुझं पाय दुखत्यात. आता काय जावा गाडीला किल्ले गाडी घेऊन जावा माहिती. जा 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 गाडी घेऊन जा आणि नीट नजर ठेवायची. फोनवर सगळं सांगायचं मला. जा नीट. जा जा जाऊ करा हे मी मीच करत कुठं आलेत नसतो.